सध्या राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर परभणी जिल्ह्यात प्रचार दौरा चालू आहे त्यांचा. कशी एकंदरीत परभणी जिल्हा तुमचा बालेकिल्ला म्हणायला हरकत नाही, कारण तुमचे जिल्हा परिषद मेंबर असतील किंवा आमदार असतील तुमच्या पक्षाने तुमच्या पक्षाला इथून दिलेले आहेत, आणि सध्याची काय परिस्थिती आहे तुमच्या जिल्ह्यातली? मी परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड, पालम आणि पुरण्याच्या जनतेचं मी पहिल्या सुटला आभार मानेन की माझ्या पक्षाला मान्यता मिळण्यासाठी जे आमदार आणि विधानसभेत जी घरं लागतं ती देण्याचं काम ह्या जनतेने केलं आहे. त्यामुळं माझा त्यांच्यावर नेहमी आहे. आणि मी सकाळपासून आल्यापासून मी पाहिलं, मला अतिशय रिस्पॉन्स चांगला आहे. मी धारासूर महातपुरी सर्कल करून आलो, तिसरं सर्कल राणीगावनं, आता मी बनवसला चालू आहे, बनवसवरनं पेठशिवणी, आणि बहुतांशी गावं लटपटे. तुमच्या मंडळीची सासरवाडी कुठली आहे ती बी देखील मी सांगू शकतो. तुमची मावस बहीण कुठं दिली ती अभिजित पाटलाचा विलासराव देशमुखाचं काय नातं आहे ते बी मी सांगू शकतो. तांदळवडीच्या माजी खासदाराचा कोण हे आहे ते बी मी सांगू शकतो. एवढं लिहून घेतलेलं नसतंय, एवढं माझा डिटेल अभ्यास आहे. 97 पासून या गंगाखेडमधला छोटा माणूस देखील मी ओळखतोय. महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडेंच्या सोबत तुम्ही काम केलेलं आहे. गोपीनाथ मुंडे कार्यकर्त्यांना घडवणारे, त्यासोबत तुम्हीही कार्यकर्त्यांना घडवणारे म्हणून नेते म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. पण तुमच्यासोबत तुम्ही जे कार्यकर्ते घडवले किंवा नेते घडवले ते आज तुमच्यासोबत राहत नाही. एक लक्षात ठेवायचं, काँग्रेसने मी नेते घडवले ते बरेचसेच काँग्रेसचे आता कुठे विखे पाटील कुठे आहेत, BJPत आहेत. मुंडे साहेबांनी घडवलेली बरीचशीच माणसं मुंडे साहेबाला सोडून गेली. ती नेता हा नेता असतो. नेता जनतेला कार्यकर्त्यातून नेता बनवतो, तो नेता असतो. म्हणून आदरणीय विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, मोदी, गोपीनाथ मुंडे साहेब किंवा RR आबा किंवा अजितदादा, ही 4-5 माणसं होती ना, ती नेते घडवण्याची फॅक्टरी होती. आमदार खासदार होणं लय महत्त्वाचं नसतं, पण त्यांना बनवणारी माणसं महत्त्वाची असतात. वी आर द हिस्ट्री मेकर, वी आर द क्रिएटर. हिस्ट्री मेकर मिनिस्टरपेक्षा मोठा असतो. म्हणून माझं म्हणणं आहे की आता आमच्यात नाही, उद्या माझा बाळासाहेब देशमुख निवडून आला, मी त्याला सभापती केला, आणि उद्या दुसऱ्याने काय केलं तर ते बी सोडून जाऊ शकतोय ना. उद्या शिवाजी गुट्टे निवडून आले इथनं काँग्रेसमधनं, आणि उद्या मला ना अभिजित पाटलांना विचारता जर गेलं तर काय करायचं? ही काय नीतीचा खेळ आहे. पण आम्हाला सोडून गेला का पुन्हा परत सुट्टीच करणार, आम्ही परत निवडून येऊन देणार नाही, एवढा विश्वास ठेवतो. गंगाखेडमध्ये भारतीय जनता पार्टीची सगळे तिकीटं तुमच्या पक्षाकडून जे निवडून आमदार आले होते त्यांच्या घरी पालकमंत्र्यांनी नेऊन दिलेत. सोबतच तुम्ही भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार होता, आता काँग्रेससोबत आहे. मी राष्ट्रीय समाज पक्षानं युती अजितदादाशी केली, अजितदादाने युती BJPशी केली, एकनाथ शिंदेशी केली. मला जागा दिली ती राष्ट्रवादीच्या कोट्यातली जागा अजित पवारने दिली होती, आणि ती BJPच्या. आता त्यांचा अलायन्समध्ये कुणाशीही दुसरी होऊ शकते. आम्ही BJPवर उतरावे सांगितलं, उद्या माझी काँग्रेसबरोबर अलायन्स होऊ शकते. आय एम स्पेशल आहे, आमची आयडिओलॉजी स्पेशल आहे. फुलेवादाची आहे, शेतकरीवादाची आहे, समतावादाची आहे, आणि त्यांची आयडिओलॉजी वेगळी आहे. त्यामुळे आम्ही सत्तेचं गणित खेळण्यासाठी आम्ही त्याच्यामुळे लोकनेते गोपीनाथ मुंडेंनी मला मुलगा मानलं होतं, आणि मुंडे साहेबामुळे आम्ही तिथं होतो. मुंडे साहेब तिथं आमचा माणूस नसल्यामुळे आता आम्हाला तिथं राहायची काही गरज नाही. आणि त्यांनी जी सन्मान द्यायला पाहिजे होतं ते आमच्या आमदारच फोडायला लागला तो घर. मग आम्ही आपलं काँग्रेसशी घरोबा करण्याचा प्रयत्न, काँग्रेसने अजून आम्हाला अंदाज दिला नाही, पण आम्ही त्यांच्याशी दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतोय. पुढचं काय नाही, पुढचं म्हणणं आहे की या देशात काँग्रेसची आणि राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता यावी म्हणून उर्वरित आयुष्य द्यायचं. शेवटच्या दादांचं काल अपघाती निधन झालं, तुम्ही देखील त्या विमानातून प्रवास करणार अशी माहिती, काय नेमकं काय झालं? दादाची आणि माझ्या पक्षाची काँग्रेसची युती सातारा सांगलीला आम्ही झालेली. मग बऱ्याचशा सभा आम्ही स्वतंत्र जायचा प्रयत्न करतो. दादा मला 24 तारखेला 25 आणि 26ला बोलले आपण बरोबर जाऊया, पण मी बेंगलोरला माझ्या पक्षाची मीट होती, नॅशनल कॉन्फरन्स होती. त्यामुळे मला यायला रात्री पहाटे 3 वाजल्या. त्यामुळे मी झोपलो, 6 वाजता 3 तास झोपलो, लगेच परत उठलो तर फोन माझा बंद होता. त्या फोनवर त्यांचं चॉपर निघून गेलं, आणि 2 तारखेला मी आणि दादा एकाच चॉपरनं जाणार होतो. पण दुर्दैव घडलंही वाईट झालं. एक खमक्या नेता, विकासाची विजन असलेला, तो पक्षभिक्ष जातबीत बघणारा माणूस नव्हता. अजितदादा हा तसा मनमोकळा माणूस होता. पण दुर्दैव गेले आज आपल्यातून. मी 2 दिवस तिथंच होतो, काल बारामतीवरून चालू आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार चाललंय, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, काँग्रेसची युती करावी, राष्ट्रपाची युती करावी, देशामध्ये सत्ता काँग्रेसची, राष्ट्रपाची, राष्ट्रवादीची यावी ही प्रयत्न आमचा. महादेव जानकर जिकडे असतात तिकडे सत्ता बदल. मी जिथं असूल, मी हा त्यागी आहे, भोगी नाही. जिकडं असेल तिकडे वाढत चाललंय. आता बघा काँग्रेस वाढत, इथले काँग्रेस सिटी येणार, शिवाजी गुट्टे सिटी येणार इथली आमची, आमचा देशमुख येणार तिकडला, तिकडं वाघमारे येणार, तिकडं मातपुरीचा आमचा मुलगीर आहे तो येतो, या मानवतकर आहे, आमच्या सीटा लागते ते. या सगळ्या डोंगरातल्या जनतेला काय सांगायचं? जनतेला सांगू की स्वाभिमानाचा, महादेव जानकरचा अपमान ज्यांनी केलेला आहे त्याचा बदला घ्या, आणि काँग्रेस आणि रासपाच्या उमेदवाराला विजयी करा.
महादेव जानकर यांचा ज्यांनी अपमान केलाय त्यांचा बदला घ्या आणि रासपच्या उमेदवारांना निवडून द्या, हेच महादेव जानकर यांनी सांगितलेले. story.com साठी राजेश लटपटे, परभणी.